परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातल्या त्यात जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला अभूतपूर्व पूर आलाय। आपण बघू शकतो, मी सध्या पाथरी तालुक्यातील रामपुरी शिवारात आहे आणि हे रामपुरी शिवारामधील घरं जे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेले। पलीकडे जर बघितलं तर आपण शेत शिवारं पाण्याखाली गेलेत, कापूस सोयाबीन पूर्णतः पाण्याखाली गेलाय आणि मी जिथं उभा आहे ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये 8 ते 10 फूट पाणी। आपण जर बघितलं पलीकडे 8 ते 10 फूट, त्या तिकडं अजूनही गावामध्ये घरामधील अनेक जण अडकलेले आपल्याला पाहायला मिळते। हे पूर्ण जे घर आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलंय, संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे। नात्रा असेल, मंद्रता असेल, रामपुरी असेल, गुंज असेल, अनेक गावांमध्ये लोक जे आहेत ते लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। आपल्यासोबत या महिला आहेत, तिथे रहिवासी आहेत। किती केव्हापासून पाणी आलंय, काय नुकसान झालंय तुमचं? 3 वाजल्यापासून पाणी माझे 100 किलो अडकलेत। मला खायच्या वस्तू खायचं धान्य माझं अजून काय काय नुकसान झालं? जेवारी गवळी मारत माझे कसं काढायचं धान्य? किती नुकसान झालंय? किती? 100 पिली कोंबडीचे खायचं धान्य खायला पुन्हा भांडे बसण्यात माझ्या माता पूर्ण घरात गेले, घरनं पूर्ण गेलं। शासनाचा एकही माणूस परत आमच्याकडे थोडी मावशी केव्हापासून पाणी आहे, काय परिस्थिती आहे? 3 वाजल्यापासून येणार आणि आमचे वासर घरातले भांडे कुंडे कागदपत्र चेक आमचे केले, वाया काहीच नाही राहिले। धान्य धुन्य चेक असं आम्हाला खायला काहीच नाही आलं। प्रशासनाचं कोणी आलं होतं का? कोणीच नाही आलं, कोणी आलं पण नाही गेलं पण नाही। आम्ही आमच्या मनाने इथून धकलो। मग आता रात्रीपासून तुम्ही काय खाल्ले का? कोणी काहीच खाल्लं नाही, उपाशी आहे आम्ही। आमचे बारीक बारीक पोरे शाळेमध्ये नाही खाल्लं, नाही काय नाही, चहा सुद्धा नाही आम्हाला सकाळपासून। या सर्वांना हे सर्वजण मनाने तिथून या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित झालेलं कोणी प्रशासनाचं आलं नाही का? कोणी नाही, कोणीच आलं नाही, कोणीच आलं नाही। कोणी सुद्धा म्हणलं नाही का बाबा तुम्ही पाण्यात रात्रपासून हिंडतात का, कोणी काय खाल्लंय का, कोणी काय पेरलंय का, तुमचे चिमुकले इतक्या पाण्यात हे करतात। आम्ही अर्ध्या रात्रपासून बेजार व्हायला, पसारा भरला तरी पसारा नेणं झालं नाही। पूर्ण पसारा आमचा अधोवस्थ झाला। आमच्या लेकरा बाळांना कसं खायचं, आम्ही कसं जगायचं हे शासनाला देखील आणि गावातल्या लोकांना सुद्धा देखील कळायला पाहिजे। सरपंच, उपसरपंच, तहसीलदार, पोलीस पाटील कोणी सुद्धा चक्कर मारली नाही। ही आमची कळकळीची विनंती आहे, कारण की आम्ही 15 वर्षांना राहतो। इकडे नाल्या नाही, इकडे रस्ते नाही, इकडे लाईटाचे खंबे सुद्धा व्यवस्थित नाही। ही व्यथा आहे या गावकऱ्यांची। इथं मोठ्या प्रमाणावर गोदावरीचं पाणी जे आहे ते पुराचं पाणी आलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आणि प्रशासनातलं कुणी आलं नाही असं म्हणणं या गावकऱ्यांचं। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं बनलेलं आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।